नमस्कार मंडळी, तर मी आज आलो आहे इस्कॉन टेम्पल जे ठाणे वेस्ट बाळकुम येथे आहे. तर आज तुम्ही सुद्धा ऑनलाईन दर्शन घेऊ शकता भगवान श्रीकृष्ण यांचं. तुम्ही पाहू शकता इथे आरतीची वेळ दिली आहे. सकाळी 4:30ची पहिली आरती असते आणि 7ची जी असते ती शेवटची आरती असते आणि भजनसुद्धा असतं. ते 10 मिनिटाचं असतं. आम्ही ते आलो आहोत. विशाल माझ्यासोबत आहे. आम्ही लेफ्टपासून सुरुवात करत आहोत. तुम्ही पाहू शकता उंच बिल्डिंग पाठीमागे. इथे पाहू शकता तुम्ही. इथे काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे. सेवा म्हणजे तुम्ही डोनेशन वगैरे करू शकता QR कोडने वगैरे, त्याची कदाचित इन्फॉर्मेशन आहे इथे. तुम्ही पाहू शकता हे भव्य असं मंदिर, छान कोरीव काम असलेलं. मी तुम्हाला आता आतमध्ये घेऊन जाते. त्यापूर्वी तुम्ही पाहू शकता डाव्या बाजूला काही सुबक आकृती ठेवलेल्या आहेत. इथे काही इन्फॉर्मेशन की कुठे काय आहे, काय सिनियर सिटीजनसाठी लेफ्टसुद्धा आहे. तुम्ही पाहू शकता इथे भाविकांची गर्दी ऑलरेडी आली आहे. मी मंडेला आलो होतो. इथे संडे खूप जास्त गर्दी होती, त्यामुळे मला पुन्हा रिटर्न यावं लागलं आणि खूपच लांबच्या लांब रांग होती आणि अशा वेळेस व्हिडिओ काढणं खूप कठीण असतं. तर मी आज पुन्हा आलो आहे. तुम्ही पाहू शकता इथे काही सुबक आकृती, सुबक अशा मूर्ती इथे ठेवलेल्या आहेत. छान असं रूप तुम्ही पाहू शकता. तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो. आपण पुढे जाणार आहोत. तुम्ही पाहू शकता राईट साईडला पुढेच मंदिर आहे आणि इथे छोटंसं असं हत्तीची मूर्ती दोन्ही बाजूला. इथे काही भाविकांची गर्दी. तुम्ही पाहू शकता इथे मंदिर आहे. पण त्यापूर्वी आपण इथे लेफ्टला जाऊया. इथे काय आहे. हे रात्रीचं दृश्य खूपच छान दिसतं. विचार मला थोडंसं मार्गदर्शन करते की इथे व्हिडिओ काढ म्हणून. आणि तुम्ही पाहू शकता इथे मोर आहे आणि उजव्या बाजूला सुद्धा आहे. एकाने पिसारा फुलवलेला आहे तर दुसऱ्याने नाही. तर कदाचित मेल अँड फिमेल असं कदाचित दाखवण्याचा प्रयत्न. आणि तुम्ही पाहू शकता इथे श्रीकृष्णांची मूर्ती पालखीमध्ये असलेली. इथे संस्कृतमध्ये संदेश मस्त असं. इथे आल्यानंतर खूप प्रसन्न वाटतंय मला. तर मंदिर आता आपण मंदिरात प्रवेश करत आहोत. तुम्ही पाहत आहे हे मंदिर खूप छान असं. आपण आतमध्ये प्रवेश करताना आपण शिड्या चढत आहोत. दिसायला खूप छान सुबक. गाभारासुद्धा खूप मोठा आहे. विशाल असं मंदिर. जो कलर आहे दगडांचा किंवा मंदिराचा पूर्ण खूप असं युनिक असं दिसतोय. खूप छान वाटते मला. काही भाविक इथे बसलेले आहेत. वाव, मस्त असं रूप राधाकृष्ण यांचं. बोला जय श्रीकृष्ण हरी, बोला रामकृष्ण हरी. खूपच छान. तर मंदिर हे मध्ये आहे आणि चहूबाजूंनी तुम्ही जाऊ शकता, चालू शकता. छान असं. ती बघता बाजूला सुद्धा हे थोडीशी बाग आहे, ग्रीनरी आहे. गाभाऱ्यात आम्ही आता जात आहोत मंदिराच्या. तुम्ही पाहू शकता मस्त असं छान असं कोरीव कामसुद्धा दिसतं आपल्याला. पिलर्सवर जे खांब आहेत मंदिराचे उंचच उंच. मी थोडंसं पुढे जाऊन झूम करण्याचा प्रयत्न करेन आणि तुम्हाला ऑनलाईन दर्शन देता येईल असंच प्रयत्न करेन यातून, या व्हिडिओतून. पाहू शकता वाव, खूपच भारी, खूपच छान. आणि इथे मला व्हिडिओ सिक्युरिटीने थांबवलं आहे म्हणून मला नाही काढता आलं. पण आधुनिक तंत्रज्ञान, आधुनिक युगात असं पारंपरिक पद्धतीचं मंदिर बनवणं खरंच स्तुती करण्यासारखं आहे. तुम्ही पाहू शकता हे रेखीव काम. आम्ही ज्याला जेव्हा स्पर्श केला तर एकदम दगड वाटतं आहे आम्हाला. दगडावर केलेलं रेखीव काम आहे आणि खूपच छान. जे कारागीर आहेत त्यांचं खरंच अभिनंदन आणि धन्यवाद त्यांना, ज्या प्रकारे त्यांनी हे काम केलेलं आहे. बारीक नक्षी, खरंच खूप सूक्ष्म असे
रेखीव काम त्यांनी केलेलं आहे. ते पाहू शकता. इथे समईसुद्धा आहे खूप मोठी, जवळजवळ 10 फूट अशी. खूपच छान ते पाहू शकता. त्या बाजूला जो एंट्रन्स तुम्हाला दिसत असेल तो एंट्रन्स होता, तिथून आपण आलो होतो आणि आता आपण वरती पोचलो. इथून पाहू शकता हत्ती पण आहेत, जे जस्ट शोपीससाठी तुम्ही बोलू शकता किंवा डेकोरेशनसाठी आहेत. खूप प्रसन्न वाटते मला इथं येऊन. खूप शांततासुद्धा आहे. मी मंडेला आलो होतो, कारण की संडे मी आलो होतो, पण खूप गर्दी असल्यामुळे आणि खूप मोठी रांग असल्यामुळे मला आतमध्ये जाता नाही आलं. आणि जर मी आतमध्ये आलो असतो तरी मला व्हिडिओ व्यवस्थित काढता आला नसता, तुम्हाला दाखवता आला नसतं व्यवस्थित. खूप घाई झाली असते म्हणून आज आलो होतो. तुम्ही पाहू शकता वरती टोकालासुद्धा एक शिखारा आहे. मनमोहक असा एक्सपिरियन्स आपल्याला पाहायला मिळतो आहे. मित्रांनो, खरंच कमेंटमध्ये मला सांगा कसं वाटलं आहे. बघा काम जे केलं आहे, रेखीव काम, नक्षी ज्या मूर्त्या केलेल्या आहेत त्यासुद्धा खूप सुबक अशा. सुबक अशा मूर्त्या पाहू शकता. मी झूम करण्याचा प्रयत्न करतो आणि तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो, कारण की खूपच स्तुती करावीशी वाटते यांची, कारागिरांची. आणि मंडळी, जर तुम्ही राधाकृष्ण यांचे भक्त असाल तर कमेंटमध्ये नक्की लिहा जय श्रीकृष्ण हरी किंवा रामकृष्ण हरी. खरंच छान वाटलं मला इथे येऊन. तुम्हीसुद्धा नक्की भेट द्या आणि तुमचाही अनुभव मला शेअर करा कमेंटमध्ये कसा वाटला. मी या व्हिडिओमध्ये सगळ्या गोष्टी कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि पुन्हा एकदा भेटू आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. इथे तुम्ही पाहू शकता, इथे शूज वगैरे आपण ठेवले होते ते आपण आता घेऊन पुन्हा घरी जात आहोत. पण छान असा एक्सपिरियन्स, खूप मला बरं वाटतं आहे. पुन्हा भेटू एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन ठिकाणी. तोपर्यंत जय श्रीकृष्ण. धन्यवाद.